महाराष्ट्र जनसेवा संघटनेच्या वतीने 25 ते 31 डिसेंबर दरम्यान अकलूज फेस्टिवल व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। महाराष्ट्र जनसेवा संघटनेच्या वतीने सालाबादाप्रमाणे याही वर्षी दिनांक 25 ते 31 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या अकलूज फेस्टिवल व कृषी प्रदर्शनात अकलूज भूषण पुरस्कार दिले जाणार असून त्यासाठी शहरातील नामांकित वकील दिलीप फडे, नामांकित डॉक्टर सुभाष फडे यांच्यासह चौघांच्या नावाचीही घोषणा करण्यात आली। येथील श्रीराम मंदिर आवारात हा कार्यक्रम होणार आहे। यामध्ये गुरुवार दिनांक 25 ते 30 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत कृषी प्रदर्शन व सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत मनोरंजन कार्यक्रम होणार आहे। तर 31 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते रात्री 12 पर्यंत कृषी प्रदर्शन व फेस्टिवल तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आतिषबाजीत नववर्षाचे स्वागत केले जाणार आहे। या फेस्टिवलचे एकूण 250 स्टॉल आहेत। तसेच शाहिरी, लोकधारा व लोककला, महिलांसाठी पैठणी असे कार्यक्रम होणार आहेत। तसेच फन फेअर, विविध प्रकारचे ब्रेक डान्स, सलोबो, नावडी, टोरा टोरा, टॉवर, रेंजर, मौत का कुआ, ड्रॅगन ट्रेन, मिकी माउस, जम्पिंग वॉटर बोट, पाळणे, फॅशनेबल कपडे, गृहोपयोगी वस्तू, त्याचबरोबर शेती संबंधित नवीन तंत्रज्ञान, उत्पादने, प्रक्रिया व आधुनिक शेती संबंधित ज्ञानाची माहिती देण्यासाठी शेतकरी व शेती संदर्भातील कंपन्यांचे स्टॉल, तसेच खवय्यांसाठी असंख्य प्रकारचे खाद्य स्टॉल, मनोरंजनासाठी नृत्य व महिलांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, सिने अभिनेत्री, लोककला, ऑर्केस्ट्रा व आंतरराष्ट्रीय दर्जाची आतिषबाजी आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत। सालाबादाप्रमाणे याही वर्षी आयोजकांच्या वतीने अकलूज भूषण हे पुरस्कार दिले जाणार असून त्यासाठी शहरातील नामांकित वकील दिलीप फडे, नामांकित डॉक्टर सुभाष फडे, युवा उद्योजक म्हणून युसुफ तांबोळी, तर सेवानिवृत्त सनदी अधिकारी शैलेश कोतमिरे यांच्या नावाची घोषणा आयोजकांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली। यावेळी महाराष्ट्र जनसेवा संघटनेचे माणिक मिसाळ, सतीश पालकर, सुधीर रास्ते, विकास शिंदे, नवनाथ साठे, राजू गुळवे उपस्थित होते।